आजीबाईच्या बटव्यातील 20 घरगुती रामबाण उपाय. 1. गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळण्यासाठी लसूणच्या 2 पाकळ्या सोलून त्यामध्ये 2 चमचे शुद्ध तूप घालून चावून खावे. यामुळे तत्काळ आराम मिळेल. 2. गूळ, सुंठ पावडर आणि हळद या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्यांचे लहान लाडू करून खाल्ल्याने कफ बरा होतो. 3. कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या थांबतात. 4. अतिसार झाल्यास पुदिन्याची पाने चघळल्याने केवळ मळमळ आणि जळजळ यापासून आराम मिळत नाही, तर पोटदुखी आणि पोटात पेटके येणे यापासूनही आराम मिळतो. 5. सुकी तमालपत्राची बारीक पावडर करून आणि दर 3 दिवसांनी एकदा त्याने दात घासल्याने दात चमकण्यास मदत होते. 6. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर म्हशीचं दूध त्याची साय न काढता घ्या. साईमध्ये असणारी पोषण मूल्य शरीरासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे चीज आणि पनीर खा, यामुळे तुमचं वजन वाढेल. 7. उचकी येत असल्यास 1 ते 2 चमचे ताजे शुद्ध तूप गरम करून सेवन करा. यामुळे उचकी थांबेल. 8. ताजी कोथिंबीर ठेचून वास घेतल्यामुळे शिंका येणे थांबते. 9. जुलाब झाल्यास लिंबू, साखर आणि मीठ शिवाय पाणी यांचे पाणी पिणे खूप गुणकारी आणि फायदेशीर आहे. 10. चहा पिताना जीभ खूप भाजली तर तिथे मध लावा. यामुळे वेदना कमी होऊन आराम मिळतो. 11. कांद्याचा रस लावल्याने मस्से लहान तुकडे होतात. म्हणजे जर चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठेही मस्से असतील तर तिथे कांद्याचा रस लावा, मुळापासून ते पडतील. 12. केळं, मीठ आणि मिरपूड घालून खाल्ल्याने जुलाब होत असल्यास लगेच आराम मिळतो, म्हणजेच जुलाब थांबतात. 13. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावा. 14. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी, खोकला आणि खवखवणारा घसा यासाठी अतिशय हा चांगला उपाय आहे. 15. ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी दलिया हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एका भांड्यात 2 चमचे दलिया आणि 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर टाका. त्यात 1 चमचा दही मिसळा. या पेस्टने नाकाभोवती मसाज करा. 5 ते 10 मिनिटे हलका मसाज केल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील. 16. केसांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होते. शिवाय हे डीप कंडिशनिंगचे काम देखील करते. 17. महिलांना हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचा त्रास होतो. केळीची साले टाचांवर चोळून काही वेळ तशीच राहू द्या. नंतर टाच पाण्याने स्वच्छ करा. हे नियमित केल्याने तुम्हाला फायदे दिसतील आणि टाचा मऊ होतील. 18. काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी 3 चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात साखर मिक्स करून ते काखेत लावा. हे मिश्रण काखेत लावून 10 मिनिटे मसाज करा. काखेतील काळपटपणा दूर होईल. 19. जर तुम्हाला पित्ताचा खूप त्रास होत असेल आणि ॲसिडिटी वाढली असेल तर थंड दूध प्या. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पित्त देखील कमी होते. 20. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या घनदाट भुवया हव्या असतील तर त्यावर एरंडेल तेल लावावे. या तेलाने केसांची वाढ जलद होते. तर मित्रमैत्रिणींनो, हे रामबाण उपाय कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.